आज मी तुम्हाला सांगतो, आदरणीय देवेंद्रजी जे 2014ला मुख्यमंत्री पदाची ज्या दिवशीपासून त्यांनी शपथ घेतली त्या दिवशीपासून त्यांचे विजन क्लिअर होते। समृद्धी महामार्ग असा एक महामार्ग देवेंद्रजीच्या संकल्पनेतून तयार झाला की महाराष्ट्राच्या जनता पुरेपूर त्या समृद्धी महामार्गाचा वापर करत आहे। त्यांनी समृद्धी महामार्ग तर बनवला, पण सर्वात मोठं त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांचे मन तेव्हा जिंकली की जेव्हा त्यांनी समृद्धी महामार्गाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं। तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मन हे देवेंद्रजींनी जिंकलं की एवढा मोठा समृद्धी महामार्ग त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून तयार केला। तेवढंच नव्हे की जेवढेही अनाथ लोक मुलं असतील त्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये 1% तरी आरक्षण त्यावेळेच्या त्यांच्या सरकारच्या वेळेस त्यांचा निर्णय आहे। तेवढंच नाही, मराठा आरक्षणचा जो विषय होता, मराठा आरक्षणच्या विषयाबद्दल जे कोर्टात भूमिका देवेंद्रजीच्या सरकारने मांडली, ते आरक्षण टिकून ठेवण्याचं काम देवेंद्रजीच्या सरकारमध्ये 2014 मध्ये ते 2019 पर्यंत ते आरक्षण टिकवण्याचं काम देवेंद्रजीच्या सरकारमध्ये झालंय, देवेंद्रजीच्या नेतृत्वात झालंय।